देवासाठी चित्त एक ठेवला तर सांगून उपयोग, नाही तर मग जाऊ दे. विठ्ठल जय जय विठ्ठल त्याला काय. आता जागा आली, आता पुढच्या वर्षी चांगलं होईल, आता याच्याही बंदोबस्त होईल, काहीतरी होईल. आपला विषय काय चालू होता, भगवंतासोबत जाणारा व्यक्ती जो असतो, मित्रा जमत नाही त्याला काय म्हणतात भगवान, त्याला पाठवून द्या. कुठं पाठवून द्या? वळत्या मागे, गाईच्या मागे ओळायला पाठवून. आपल्याला कोणत्या ठिकाणावर जायचंय ते आपण ठरवलं पाहिजे. आपल्याला गाईच ओळख बसायचं असेल काय हरकत नाही, पण देवाजवळ जर खेळायचं असेल तर काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी एक आहे, ते म्हणजे आपल्या जवळचा आळस दूर गेला पाहिजे. आणि अंतःकरणामध्ये पवित्रता असली पाहिजे. जर या दोन गोष्टी नसतील तर देवाजवळ जाता येत नाही. पवित्रता असली पाहिजे, म्हणजे नामस्मरणाच्या जोरावरती ती पवित्रता मिळते आपल्याला. खूप नामस्मरण करावं लागतं. आता सांगून जातो आपण. सुरुवातीलाच बोललो मी 36व्या वर्षाचं लक्षात ठेवा. मग काय करावं महाराज, 36 नुसतं बोलायला लागला तुम्ही. त्याचं नियोजन होईल, काय करायचं, मोठा करायचा, कसा करायचा, काय करायचा, कोणाला काय, वेगळी गोष्ट. पण ते साध्य होण्यासाठी काहीतरी साधना केली पाहिजे. आमच्या गावामध्ये मोठा कार्यक्रम व्हावा म्हणून एका व्यक्तीनं काही करून उपयोग नाही. काय करावं लागतं? सामूहिकरित्या काहीतरी अनुष्ठान केलं पाहिजे. सामूहिक सगळ्यांनी मिळून. मग काय करावं? एक साधना सांगतो तुम्हाला. आपण आता मारुती रायाच्या मंदिराच्या समोर आहोत आणि मारुती रायाला आवडणारा मंत्र कोणता असेल? विजय मंत्र असेल. श्रीराम श्रीराम जय जय राम. 13 अक्षरी या मंत्राचा आपण जप करावा. कोणी? महाराजांनी. कोणी करावा? लाभदी वासियांनी. का करावा? आपल्याला 36व्या वर्षी खूप मोठा कार्यक्रम आमच्या गावामध्ये निर्विघ्नपणे व्हावा म्हणून, आता जेवढे लोक आहेत सगळे सुखरूप राहावे म्हणून, कोणीही गळू नये, सगळ्याला आयुष्य तो काळ सुवर्ण काळ बघायला मिळावा म्हणून प्रत्येकानं काय करायला पाहिजे? 2 गोष्टी आहेत. एक सामूहिकरित्या करा, रोज संध्याकाळी एकत्र बसून करा. एक हनुमान चालीसाचा पाठ, आणि जेवढे लोक येतील सगळ्यांनी मिळून जप करा. काय मोजून ठेवा. 2 वर्ष आहेत. 2 वर्षामध्ये 13 कोटी व्हायला वेळ लागत. आम्ही केलाय, झालाय आमच्याकडे. 13 महिन्यामध्ये 13 कोटी झाला. साक्षर आहे माणूस आमच्या. मी खोटं बोलत नाही. पहिलं करावं, नंतर जगाला सांगावं. नाही तर उगाच लोकांना सांगत फिरलं तर काही उपयोग नाही. आजही आमच्याकडे चालू आहे जप. 15 कोटी जप आत्ता झालाय आमचा. 15 कोटी. रोज सकाळी आम्ही अर्धा 1 तास फिरतो गावामध्ये, संध्याकाळी 1 तास बसतो. त्याच्यानं काय होईल? गाव ढवळून निघेलो, नामस्मरण होईल. पाप अजिबात लागणार नाही तुम्हाला केल्यामुळं. लागलं तर काय होईल? पुण्यच लागेल की हो. देवाचं नाव घेत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पापाची गणना कोण करी, लिहिले का ज्ञानोबा? पुण्य अगणित पुण्य प्राप्त होईल तुम्हाला. फक्त संकल्प एवढाच करा, आपल्या गावासाठी केल्याच्या नंतर आपल्यालाही पुण्य मिळतं. म्हणत नाही तर लोक म्हणतील महाराज गावसाठी आम्ही जर संकल्प केला ना आम्हाला काय पुण्य? अरे आपण गावातलेच आहे. समष्टीनं जेव्हा एखादी वस्तू आपण करतो त्यावेळेस खूप मोठं पुण्य आपल्या पदरात मिळतं. घरामध्ये एकट्यानं 1 माळ केलेली नाही, आणि इथं बसून जर समजा आता एवढ्या सगळ्या लोकांमध्ये 1 माळ जर आपण जप केला, श्रीराम जय राम जय जय राम, किती होतो? प्रत्येकाची 1-1 माळ. 100 लोक असतील तर एका माळेच्या वेळेला 100 माळे होतात.
किती जप होतो. सकाळी आपण केला ना मंदिरामध्ये, आज नाही म्हणलं तर लाख जप झाला असं तिथं. जप केला पाहिजे. जपात सिद्धी, जप जर केला तर सिद्धी प्राप्त होते. जप केला पाहिजे. सिद्धी काय आपल्याला? सिद्धी म्हणजे काय? छाछू करायची गरज नाही. आपलं काम सिद्ध व्हावं एवढंच आहे. कोणतं काम आहे? आपण ठराविक ठरलेलं की बाबा आमच्या इथे मोठा कार्यक्रम व्हावा, पण त्याच्यासाठी सगळ्याचे अंतःकरण शुद्ध राहावे. आणि त्याच्यासाठी म्हणून सामूहिक करता आला तर करा, नाही तर प्रत्येकानं रोज 13 माळी जप करा. बस, काही जास्त नाही. कशाचा जप करायचा? उघडा मंत्र आहे, श्रीराम जय राम जय जय राम. एकदा सगळ्यांनी म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आवाजच ये ना गेलाय. भंडारा झालाय तयार. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय एवढा पॉवरफुल मंत्र आहे. आपल्याला रोज म्हणतो म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत. त्याचा एक मंत्र मोठा, कारण मारुद्रायाचा मंत्र आहे हा. त्या मंत्राचा आपण जप केला पाहिजे, कारण त्याच्या प्रांगणामध्ये आपल्याला कार्य करायचं, त्याची शक्ती आपल्याला पाहिजे. हे मी कशासाठी सांगितलं आपल्याला, की आपल्याकडे पुढे आहे कार्यक्रम म्हणून हे बोला. असो, अभंगाचा विचार करता करता आपण जे भित्रे लोक आहेत त्यांना बाजूला कर म्हणतात लोक, अजून दुसरं कोणाला दूर ठेवायला सांगतात. तुका म्हणे देवापाशी आळशी नसावी, वीट असणारे लोक आणि आळशी लोक हे देवाजवळ जमत नाही. विटाळशी म्हणजे काय? आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रियांच्याकडे 3 दिवसाचा मासिक धर्म येतो, त्याला कोणी विटाळशी म्हणतात. ते काय तो अपवित्रता असते. त्याच्या वेळेला त्या 3 दिवसामध्ये आपण मंदिरामध्ये जावत नाही. पण त्या विटाळशी शब्दाची खोड जर आपण केलं तर 2 शब्द होतात, वीट एक आळस. ज्याला नुसता परमार्थाचा वीट आहे ती परमार्थ घेऊ शकत. आणि आळशी लोक असतात, किती जाऊ महाराज, आता रोज कीर्तनाला किती जा, काय मिळणार आहे तिथं जाऊन? काही आहे का? आळस फार भरलेल्या माणसाला, आणि आळस सगळ्यात मोठा शत्रू आहे. आळस कामाचा शत्रू आहे. म्हणून आळशी राहू नये. आणि वीट असलेले व्यक्ती देवाजवळ जाता येत नाही असं तो तुम्हाला सांगता. यथामती या अभंगाचा आपला विचार झाला. आता एकदम 10 मिनिटामध्ये 12 वाजता कीर्तन संपवायला सांगितलं. 10च मिनिटं राहिलेत माझ्या. 10 मिनिटामध्ये आपलं कृष्ण चरित्र होईल. एकदा सगळ्यांनी सुंदर असं भजन करायचे.
टाळी वाजून मुखानं नामस्मरण कर विठोबा माझे गडी कोण कोण निभा भिन्न यातनी आपणामध्ये मिळू एक खेळू एकासी. गटामध्ये अभंगाचा आपण विचार केला. काल्याचा प्रसंग आणि काल्याच्या प्रसंगामध्ये आपल्या संप्रदायाचा नियम आहे भगवंताच्या बाललीला श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारातल्या बाललीला आपण श्रवण केलं पाहिजे. कुठपर्यंतच्या लीला करायच्या परमात्म्याच्या काल्यापर्यंतच्या, त्याच्या पुढच्या जमत नाही. कारण कृष्णचरित्र हे खूप मोठं चरित्र, पण सगळं चरित्र सांगा ना. चरित्र ते उच्चारावे गोकुळामध्ये जे परमात्म्याने चरित्र केलं, चौर क्रिया जे भगवंताने क्रिया आपल्याला सांगावं, त्याचा उच्चार करावा, त्याचा आचार म्हणजे त्याच्यासारखं वागता येत नाही आपल्याला. देवासारखं वागायचा प्रयत्न कधी करू नये. वागायचं असेल, वर्तणूक करायची असेल तर संत महात्म्यासारखी करा. देवाच्या लीलेचा नुसता उच्चार भगवंताचा अवतार झाला. वसुदेव देवकीच्या पोटी भगवान जन्मले. तिथून वसुदेवाने त्यांना टोपलीत ठेवलं आणि तिथून भगवंताला घेऊन कुठं आले? गोकुळामध्ये, जिथं नंदाच्या घरामध्ये मायेची उत्पत्ती झाली. आणि त्या मायेच्या उत्पत्तीला तिथं घेतलं आणि भगवंताला तिथं ठेवलं आणि तिथून परमात्म्याला घेऊन परत मथुरेमध्ये वसुदेव गेले. इकडे नंदाच्या घरी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का बाळकृष्ण नंदा घरी सगळं गोकुळ आनंदानं फुललेलं होतं. कारण भगवान आले. भगवान जिथं येतात, देवाचं चरित्र उच्चारलं तर आनंद होतो. साक्षात परमात्मा आले असतील तेव्हा काय आनंद झाला? सगळ्याला आनंद झाला. नुसतं माणसाला आनंद झाला नाही, पशुला आनंद झाला. पशुला नाही, झाडाला आनंद झाला, पक्षाला आनंद झाला. सगळ्याला 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 आनंद झाला गोकुळामध्ये. आणि सगळे जण आनंदानं नाचायला लागले. खूप खेळ खेळत लागले. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी सगळे 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 कार्य करायला लागले. आपल्या छंदामध्ये नाचायला लागले. खूप नंदबाबांनी दान पुण्य केलं. खूप दान. नंदबाबा एकटेच दान केले नाही तर नंदबाबाला मुलगा झाला म्हणून गावातले अनेक
लोकांनी दान दिले. भगवान 6 दिवसाचे झाले. त्या दिवशी पुतना मावशी आली. तिचा उद्धार परमात्म्याने साधला. करता करता परमात्मा थोडे थोडे मोठे व्हायला लागले. यशोदा माता खूप छान गोड कौतुक करायला लागली. देव महिन्याचे देव झाले की महिन्याचा वाढदिवस करायचे. सगळ्या गावातल्या छोट्या छोट्या मुलांना बोलवायचे. देवाचं औक्षण करायची. सगळ्यांना काय त्या काळामध्ये काय हे केक बीक काही नव्हतं. चॉकलेट नव्हते, केक नव्हतं, काय लोणी द्यायचे, हे द्यायचे, वेगवेगळे पदार्थ द्यायचे, गोड पदार्थ द्यायचे. महिन्याचा वाढदिवस. भगवान मोठे झाले. थोडे थोडे रांगायला लागले. रांगता परमात्मा भिंतीचा आधार घेऊन, जो परमात्मा जगाला आधार देतो तो परमात्मा भिंतीचा आधार घेऊन हळूहळू चालला. एके दिवशी परमात्मा चालता सकाळच्या वेळेला एके दिवशी परमात्मा झोपेतून उठल्याबरोबर रडायला लागले. यशोदा माता कामासाठी गेलेल्या आणि यशोदा मातेला म्हणतात आई 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 म्हणून हाक मारत असताना यशोदा माता घुसळण चालू. आणि घुसळण चालू असताना कृष्णाने हाक मारल्याबरोबर यशोदा माता म्हणते, कृष्णा बाळा घाबरू नको, इथंच आहे, ये. भगवान हळू त्या पलंगावर उतरले. रांगत देव गेले. सकाळची वेळ आहे. भगवंताला भूक लागलेली होती आणि भगवान म्हणायला लागले, आई मला भूक लागली. यशोदा मातेने लगेच भगवंताला मांडीवरती घेतलं आणि पदर टाकून स्तनपान करायला लागले परमात्मा. पण तितक्याच वेळामध्ये यशोदा मातेला लक्षात आलं की बाबा आपण चुलीवरती दूध ठेवलं, उतू जायला आणि ते उतू जाते. काय असतं, दूध तापवायला काय वाटत नाही, पण उतू गेलेलं जमत नाही कोणाला, बायकांना. कारण दूध उतू गेलं काय होतं, सगळं त्याच्यातला अर्क निघून जातं, काय साय जाते सगळं. दूध उतू जाणं मंगल आहे, चांगलं आहे. उतू घालतो की नाही आपण शेतामध्ये नेऊ. मकर संक्रांतीला कधी असते तुमच्याकडे, त्यावेळेस का करतो आपण, मंगल आहे ते दूध. पण महिला मंडळीला जर विचारलं तर महिला मंडळी म्हणतात महाराज दूध उतू जायचं नाही. का जायचं नाही, गॅस खराब होतो म्हणून नाही, त्याच्यावरती साय निघून जाते. साय जर निघून गेली तर कसं होईल, सगळं भांडवल साईमध्येच आहे. मग ते साय सगळी एकत्र करावी लागते, त्याचं घुसळण करावं लागतं, त्याचं लोणी करावं लागतं, त्याचं तूप करावं लागतं. केलेलं तूप नवऱ्याला वाढावं लागतं का, आणि परस्परम बजेट तेवढंच ठेवायचं आपल्याजवळ. आणि कधी नोटबंदी झाली की सगळं उघड होतं. यशोदा माता उठल्या, त्या म्हणायला लागले की दूध उतू चाललंय, कृष्णा थोडं थांब, खाली बस, तेवढं दुधाचं झाड कमी करून घे. ते दूधही असं होतं, ते काही सामान्य दूध नव्हतं बरं. तिथं यशोदा मातेच्या घरी किंवा नंदबाबाच्या घरी काय करायचे, तिथं कोटीनं गाई होत. 1000 गाईचं दूध काढायचं, 100 गाईला पाजवायचं. 100 गाईचं दूध काढायचं, 10 गाईला पाजवायचं. आणि 10 गाईचं दूध काढायचं, एका पद्मगंधा नावाच्या गाईला पाजवायचं. आणि तिचं दूध काढायचं आणि ते कृष्णासाठी. किती त्याच्यामध्ये अर्क असेल बघा. सामान्य दूध नव्हतं ते. आणि त्या दुधाने विचार केला, आता भगवान आईच्या कुशीमध्ये बसले, दूध प्यायला लागले, माझं तरी ग्रहण करतील की नाही माहिती नाही. देवाच्या जर मुखामध्ये जाण्यासाठी माझा जन्म झाला असेल, देव जर मला घेत नसेल तर त्याच्यापेक्षा मेलेलं बनून. देवाचं दुसरं रूप म्हणजे अग्नी. मग त्या अग्नीमध्ये देव गेला तर काय बिघडलं, देवाच्या मुखामध्ये. म्हणून ते दूध उतरायला लागल्यानंतर यशोदा माता थोडं थांब. यशोदा माता तिकडे गेल्या आणि इकडे परमात्म्याला राग आला. म्हणायला लागले माझ्यापेक्षा दूध तिला श्रेष्ठ. आणि रागाच्या भारामध्ये तिथं कणत उचल छोटा दगड उचलला दोन्ही हाताना आणि धाडकन त्या ढेऱ्यावर तुझा गेला.
उठला घरानं सगळ्या दोन्ही ताक सगळं झाल्याबरोबर आईला आवाज दिला. आई आली पळत. यशोदा माता म्हणते झालं काय कृष्णा, हे सगळं कसं झालं? कृष्णाने सरळ सांगितलं, लहान लेकरू आहेत, खरं होत नाही म्हणले, मला राग आला आणि मी काय केलं त्याच्यावरती दाखवत घातला. कृष्ण असं करतात का? असं करू नये. पण तुला माझ्यापेक्षा दूध श्रेष्ठ वाटत आहे. आपली तशीच अवस्था. आपल्याला देव नको वाटतो, आपल्याला संसार गोड वाटतो. आपल्याला देव त्या संसाराचं ताकाचं पाणी बघ. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे. नवनीत आपल्याला कुठं खा वाटतं? कोणाला बघा तुम्ही आता, कोणी दोन्ही खा म्हणून दिलं तर खात नाही, पण ताक मात्र गटागटा पितो. का? आपण तब्येतच तशी होऊन गेली. तूप खायची आपली अजून तेवढी हे राहिली, ताक मात्र आपण भ्रष्ट होऊ शकतो, कारण तेवढी पचवायची ताकदच राहिली. परमात्म्याच्या अशा अनेक लीला झाल्या. घरात लीला व्हायला लागल्या, गावामध्ये लीला व्हायला लागल्या, गावातून तक्रारी यायला लागल्या. एक गवळण म्हणायला लागली, कृष्णा किती 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 सगळ्यांच्या घरी जाऊन त्रास देतोस रे. भगवान म्हणायला लागले, बाई गावामध्ये जातो, दुसऱ्याच्या घरात जातो, तुला काय त्रास होतो? काही लोकांना असतं उठा दिवस. म्हणायला लागले, तुला काय? कोणाची म्हैस आणि कोणाला उडवायचं? कोण काय विनाकारण बोलतेस तू? तुझ्या घरी आलो का मी? म्हणले, माझ्या घरी येशील तरी कसं आहे? खरं म्हणजे त्या बाईला दुःख तेच होत. गाव सगळं फिरतो देव, पण माझ्या घरी येत. माझं काय प्रारब्ध असेल? कोणाला नको यायला? ते तर सगळे गोकुळातले भक्त होत्या, गवळणी सगळे भक्त होते. प्रत्येकाला वाटायचं आमच्या घरी देव या. ही गवळण आली आणि त्या कृष्ण परमात्म्याला म्हणायला लागली, तू येऊन तरी दाखव आमच्या घरी, तुला बांधून ठेवते की नाही बघ. देवाला चॅलेंज केली. देव म्हणायला लागले, बाई आत्तापर्यंत कोणी मला असं म्हणलं नाही ग, पण भीती वाटायला लागली आता. पण तुझ्या घरी कार्यक्रम केल्याशिवाय ठीक आहे. एक 2-4 दिवस गेली. त्या गवळणीच्या घरी, कारण काय होतं, त्या गवळणीला नंतर लेकरू, तिला वाटायचं आपल्याकडे कृष्ण या, पण ती बोलताना असं बोलली. भगवान म्हणायला लागले, तुझ्या घरी येते. संध्याकाळच्या वेळेला ती गवळ आपलं सगळं काम केली आणि पतिराज आणि ते दोघं जण झोप आणि दोघे झोपले. संध्याकाळची वेळ, रात्री मध्यरात्री परमात्मा गेले. त्याच्या दाढीची आणि हिच्या वेणीची काय केली भगवंतानी? गाठ मारल्या. गाठ मारल्याबरोबर तिथून परमात्मा बसा, त्याला कुठेही जाता येतं, कुठेही येता येतं. सकाळी पहाट झाली. गोकुळातला नियम होता, पहाटे सगळेजण उठायचे. सूर्य काय आपल्याकडे आपण कसे आहोत? सूर्यवंश होता. सूर्यवंश म्हणजे काय? सूर्य डोक्यावर आल्यावर उठणारे सूर्यवंश. सूर्यवंशी होऊ नका. मी म्हणता राम सूर्यवंशातला महाराज, वंश रामाचा. सूर्य भगवान म्हणायला लागले, हे गावातले लोक सगळे विचार करायला लागले. सगळेजण म्हणतात सकाळ झाली, 8 वाजले, पण त्या घराचा अजून दारही निघाला नाही. काही लोक म्हणायला लागले अजून सडाई नाही. पण एक इकडे काय झालं होतं, पहाटे ती बाई उठली आपल्या रोजच्या कामासाठी म्हणून, पण तिच्या वेणीला बसला झटका. झटका बसल्याबरोबर ती गवळण म्हणायला लागली, काही कळतं का होतं मला? काय वेळ आहे, काय वय आहे, असं वेणीचा झटका मारतात का? या थोडं तरी डोकं डोक्यावरती राहून तिला जसं झटका बसला तसं याला बसला असेल की याला सुद्धा दाढीला झटका बसला. हा तर फारच बोलला. ते मी मनानं सांगत नाही बरं, काय कथा काय विनोद म्हणून सांगत नाही. नाथ महाराजांचं प्रमाण आहे यात. नाथ महाराजांचा गाथा काढून बघा. नाथ महाराज म्हणाले,
तिला की हे गवळण अशी बोलल्याच्या नंतर तो गवळणीचा पती म्हणायला लागला, काय कळतं हे हेंदडी, काही कळतं का तुला? सकाळी सकाळी कुठं नवऱ्याची दाढी ओढतात का? खूपच जर नवऱ्यावरती प्रेम आलं तर कान धरून ओढाव, दाढी ओढतात. दोघांमध्ये सुरू झाला संवाद. कोणी केलं हे? पती म्हणायला लागला तू केली. पत्नी म्हणते मी कसं करू शकते, माझी बहिणी पाठीमागे, मला कसं गाठ मारते? कोणी मारला असं? जाऊ दे, सोडायचा प्रयत्न केला. सोडता सुटेना, सोडता सुटेना, जाळता जळेना, काहीच होत नाही. करता करता दिवस वर आला, सगळे गोपाळ आले. ते म्हणायला लागले अजून घरापुढे सडा नाही, रांगोळी नाही, काय झालंय? दोघंच्या दोघं एकदाच गेले की काय? आपली संस्कृती आहे की नाही, सडा टाकावा लागतो, दारापुढे रांगोळी काढावी लागते. ज्याच्या दारापुढे रांगोळी नाही मग समजावं की त्याच्या घरी काहीतरी सुतक आहे. ज्याच्या घरी सुतक असतं त्याच्या दारापुढे रांगोळी नसते. आपण हिंदू आहोत, आपल्या दारापुढे रांगोळी राहिली पाहिजे. मग काही गोपाळ आले, ते म्हणायला लागले उठून बघावं यांना. मग दार काही निघाला. मग एक गोपाळ म्हणायला लागले काही भिंतीवरून आत जा. दोन गोपाळ आत गेले. आत गेल्याच्या नंतर पाहतात तर काय हे दोन नमुना पलंगावर बसलेले. नवरा रडायला लागला हो करून. बायको मध्ये रडायला काय झालं तुम्हाला? त्याने म्हणले बाई असं आहे, म्हणले आता जर समजा तुला अटॅक आला, हार्ट फेल झालं ना, आता जर समजा तू मेलीस, तुझ्यासोबत मलाही घेऊन जातील. जिवंतपणे मला जळून द्यावं लागेल. ते गोपाळाने पाहिलं, काय म्हणले काय सिनेमा आहे, बिन पैशाचा सिनेमा. हळूच त्यांनी दार काढलं, सगळ्या गोपाळाला सांगितलं बघा म्हणले मध्ये फार छान सिनेमा आहे. सगळे गोपाळ यायला लागले, पिदी पिदी हसायला लागले, पुन्हा बाहेर जायला लागले. बराच वेळ झाला. ती गवळण लाजली, गोपाळही लाजला. तो म्हणायला लागला काही करा बाबा, हे काहीतरी याच्याकडून मारलं का? गवळण म्हणायला लागली कोणी केलं असेल? गवळणीच्या लक्षात आलं काल मी कृष्णाला बोलले होते, त्याचीच करते. गवळण म्हणायला लागली काही करा, कृष्णाला जाऊन बोलून घेऊन. एक गोपाळ गेला कृष्णाकडे. कृष्ण परमात्मा सकाळच्या वेळेला गोट्यावरती बाबाच्या मांडीवरती बसले, नंद बाबाच्या. काय गावातली तंटे तंटे मिटव. तितक्यात तो गोपाळ गेला. गोपाळ म्हणाला कृष्णा, अरे म्हणले त्या आळीची बाई ती तुला बोलवायला लागली. कशाला? अरे काहीतरी तिथं गाठ पडली म्हणजे तुला ये म्हणायला लागली. ती म्हणायला लागले मी येत नाही बाबा, तिनं कालच मला बोलली होती घरी आलास तर बांधून ठेवते म्हणून, मी येणार नाही. हा तिला गरज असेल तर तिलाच ये म्हणाल. निरोप गेला. गवळणीला सांगितलं बाई तो काही यायच्या मनस्थितीमध्ये नाही, जायचं असेल तर तुम्हाला जावं लागेल. आता काय करणार, गाठ सोडायची आहे, जाणं तर आवश्यक आहे. गवळण निघाली. ती दोघाची वरात निघाली. वरात जुना काळ, बँड बाजा नव्हता. पोरं सगळे पिंपळाचे पान आणले, पुंग्या तयार झाल्या. सगळे गोपाळ घरातून ताट पराती घेऊन आले, वाजवायला लागले दंड. वरातीमुळे कोण पुढे असते कोण मागे असते. वरात आता कमी झाली, आता एकच चालायला लागले. पण जुन्या काळात बायको पुढे राहते, नवरा मागे राहतो, असं असतं. पुढे पुढे नवरा पुढे, बायको. पण इथं उलट झालं, बायको पुढे का वेणी, नवरा मागे. नाथ महाराजांच्या पुढे जाऊन सांगतात तो नवरा असा होता, बायको अशी होती. बायको होती उंच, नवरा होता ठेंगू. याला टाचावर चालावं लागायचं. गाव सगळं जमा झालं. फजिती फजिती फजिती, कितीतरी फजिती. भगवंताला पाहिल्याबरोबर ती एकदम हात जोडले. संसारात फजिती होऊ द्या, काय वाटत नाही, काहीच वाटत नाही.
किती फजिती किती झाली तरी काय नाही. हे गेली म्हणून दुसरी करतो, दुसरी गेली म्हणून तिसरी करतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय नाही, सगळं सोडून देऊन बसतो. लाज भय शंका परमार्थासाठी नाही आपल्याला. ती म्हणायला लागली काय करावं देवा, आता तूच कृपा. देवाला शरण जा, देव कृपा करत नाही. खूप अनन्याने त्याला शरण जावं आणि ती अंतःकरणपूर्वक देवाला म्हणायला लागली काही करा देवा. खूप फजिती झाल्याच्या नंतर भगवंताची फक्त करुणा दृष्टी त्याच्यावरती. हे त्या गोष्टीतलं काय नाही, रूपक अलंकार आहे हा. आपली तशीच आहे अवस्था. आपली फजिती झालेली आपल्याला दिसत नाही एवढं आहे, कारण आपली पाठ आपल्याला दिसत नाही. प्रपंचामध्ये येणच फजिती आहे. खूप आपली फजिती होत असते प्रपंचामध्ये, तरी तेच गोड वाटतं आपल्याला. काय होते महाराज, पोरग शिव्या देत काय होते, आपलंच आहे की. सूट काय म्हणली तर आपलीच आहे, आपण त्याला काही नाही मल्लमपट्टी करून घेतो, आपल्याला काही वाटत नाही. पण परमार्थामध्ये ज्याला ज्ञान असतं तो मात्र थोडं जरी कोणी काही बोललं तरी नमस्कार. तो त्या दोन्ही भक्तांनी नमस्कार केला आणि ती गाठ सुटली. अंतःकरणामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या गाठी असतात, त्या गाठी जर सोडायच्या असतील तर भगवंताची कृपा असते. अशा अनेक लीला परमात्म्याने केल्या आणि गवळणीच्या तक्रारी यायला लागल्या आणि तक्रारी आल्याच्या नंतर यशोदा माताने सांगितलं कृष्णाला की बाबा आता गावात राहायचं नाही. भगवान म्हणायला लागले ठीक आहे, चला वळू गाई बहु केली वनवन. सगळ्या गोपाळांना सांगितलं चला गाई वळवा. सगळ्यांसोबत गाई वळायला परमात्मा जायला लागले. गाई वळता 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 खूप खेळ खेळायला लागले. खेळता खेळता परमात्मा एके दिवशी सगळ्या गोपाळांना सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, माझ्यासारखी शिदोरी नाही तरी घरा जाय चोरोनी आमाळे चोरून नवनीत तुम्ही माझ्यासारखं घेऊन या. असं म्हणल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सगळे गोपाळ भगवंतासारखी शिदोरी आणली. दुपारच्या वेळेला सगळे गोपाळ म्हणायला लागले जेव्हा ऊट झाला, बस झालं, 12 वाजून 10 मिनिटं झाले, आता 12ला सोडणारे महाराज कसं झालं. बहु केली वनवन पाय पिटी झालाशी, बस झालं तेव्हा खूप जेवण. आता खांदी भार पोटी भूक. कीर्तनाचे सुख कोणाला सुख आहे, काळ करायला सुख नाही. महाराजाला काय लागले, किती गोष्ट. 7 दिवस झाले महाराज आम्ही उभा टाकून थाटून गेलोच म्हणणारे सगळे. अजून दुसरा सप्ताह आता लगेच सुरूच आहे. तुम्हाला काय लागेल, पण काय करणार. 10:30 सुरू केला. मला 9:30ची वेळ द्या, 11:30 संपवणार होते. 10:30ला सुरू झाल्यावर 12:30 तर वाचतील की नाही, ती काल्याची चिंता. सगळ्या गोपाळांना एकत्र बसवलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि केलेल्या शिदोऱ्या एकत्र मध्यभागी परमात्मा उभा राहिला. गोपाळांना आपल्या गोपाळ बसवलं. कमळाच्या फुलासारख्या त्या आकृतीचे परमात्मा मध्यभागी उभा राहिले. गोपाळ लहान गोपाळ पायाजवळ, त्याच्यापेक्षा थोडे मोठे गोपाळ पलीकडे असं उभा राहिल्याच्या नंतर मध्यभागी परमात्मा उभा राहून सगळ्यांना सांगतात प्रसाद. सगळ्यांची शिदोरी एकत्र केली. मुदा घेऊन या करी पेला वाटितो शिदोरी घ्या रे दैवात आणि सगळ्यांच्या हातावरती प्रसाद दिला. त्याचं वर्णन फार सुंदर करतात भागवतात. बिभ्रत वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो वस्रणकवलं तत्फलानुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरसुहृदये हासयन्निर्भुवै स्वे स्वर्गे लोके विशते भुभुजे यज्ञ भुगवाल केली पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सगळ्यांनी गर्जना केली आणि गर्जना केल्याच्या नंतर
भगवान म्हणायला लागले आता आपल्याला सगळ्याला प्रसाद मिळाला. गेल्या 7 दिवसापासून आपणही खूप खूप सेवा केली. 7 दिवस नाही तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 34 वर्षाच्या सेवेचा प्रसाद आज आपल्याला मिळतो. पूर्ण झाले 34 वर्ष. आता 35व्या वर्षामध्ये आपण भर जवानीमध्ये आपला सप्ताह आहे. आणि ज्या जवानीमध्ये टिकला ती पुढे टिकला. सामान्य व्यवहार आहे त्याच्यात. बिघडतो केव्हा मनुष्य? बिघडतो केव्हा? जेव्हा फार आपल्याकडे मस्ती असते ना तेव्हा बिघडतो. पण आता मस्तीत चाललाय आपला सप्ताह. असा सप्ताह चालवायचा आपल्याला. कुठपर्यंत? 36 पर्यंत नाही, शतकापर्यंत जायचं आपल्याला. 100 वर्षापर्यंत सप्ताह आपल्याला चालवायचा. त्यामुळं कोणीही डोक्यामध्ये काही न आणता भगवंताचं केवळ आणि केवळ हे कार्य कोणाचं आहे, वैयक्तिक कोणाचंही नाही, देवाचं कार्य म्हणून सगळ्यांनी केलं पाहिजे. सगळ्यांना पुन्हा हात जोडून, एवढंच नाही साष्टांग दंडवत घालून नमस्कार करून की बाबा या परमार्थामध्ये कोणी कुठलंच काही डोक्यामध्ये आणू नका. आपलं कल्याण इथंच आहे. प्रपंचामध्ये कुठेही कोणाच्या विरोधात ह्याच्या त्याच्याप्रमाणे आपलं कल्याण होणार नाही. कल्याणाचं साधन एकमेव हे साधन. आणि आपल्या जन्मा काल रात्री मी आपल्याला सांगितलं की मनुष्य जन्मामध्येच कल्याण करून घेता येतं. दुसऱ्या जन्मामध्ये आपल्याला कल्याण करून घेता येत नाही. त्यामुळं आपलं कल्याण साधण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून परमार्थाचा वसा आपला चालू ठेवावा. एवढं सगळ्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांना करणं होईल त्याने लिहून ठेवा वहीमध्ये, घरामध्ये किती माळा आपल्या झाल्या, काय नाही, किती दिवसापासून. प्रत्येकाने एक डायरी करा, घरामध्ये लिहून ठेवा रोज किती माळा झाल्या. कमीत कमी 13 करा. वेळ खूप असतो आपल्याकडे. इकडे तिकडे वेळ गमावण्यापेक्षा चालता बोलता जरी तुम्ही केला तरी काय हरकत नाही. त्याचा अर्ध पुण्य तर तुम्हाला मिळणारच. म्हणून नामस्मरण करा, जेणेकरून आपलाही स्वार्थ होईल आणि जगाचा स्वार्थ होईल आणि आपल्या गावाचंही कल्याण होईल. या दृष्टीनं सगळ्यांनी सगळ्यांचा विचार करावा. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. आपल्याला दुःख जर येऊ नये असं वाटत असेल तर जगाच्या कल्याणाच्या देवाकडे प्रार्थना करावी. जेणेकरून जगावर जर संकट येत नसेल तर आपल्यावरही संकट येणार नाही. म्हणून सगळ्यांनी परमार्थ करायला लागा. ज्ञानेश्वरी वाचत चला, गाथा वाचत चला, हरिपाठ म्हणत चला, सुंदर तुळशीची माळ धारण करा, कोणत्याही व्यसनामध्ये अडकू नका. एवढं आपल्या सर्वांना सांगून इथं कार्यक्रम म्हणजे या काल्याच्या कीर्तनाची इथं मी थांबतो आजच्या पुरतं. सप्ताह इथं थांबत नाही. आपल्या सप्ताहामध्ये अखंड शब्द आहे. त्यामुळे सप्ताह आपला अखंडच चालणार आहे. अखंड हरिनाम सप्ताह आहे. ते खंड कधीही पडणार नाही. जीवाजीव आजेपर्यंत आपण सर्वांनी त्याच्यासाठी आपण झटलं पाहिजे. एवढं सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर एक धावती चाल होईल. चालीसाठी बाल कलाकार ज्ञानेश्वर महाराज जवळा